रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्हा परिषदेमध्ये आता सध्या महायुतीच्या माध्यमातून सत्तेमध्ये पदाधिकारी विराजमान आहेत. महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती ज्या आहेत रसिका केनी ह्या आपल्यासोबत जोडलेल्या आहेत आणि एकूणच अतिशय महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद त्यांनी घेतलेली आहे. या पत्रकार परिषदेमधून अतिशय गंभीर या ठिकाणी प्रकार जो आहे तो त्यांनी उघडकीस आणलेला आहे. मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय कालावधीमध्ये यापूर्वी जर आपण बघितलं तर सत्तेमध्ये लोकप्रतिनिधी असण्याच्या अगोदर पाहिलं तर या ठिकाणी प्रशासक म्हणून प्रशासकीय कारभार या ठिकाणी चालत होता. मात्र या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि घोटाळा झाल्याचं रसिकाताई केनी यांचं म्हणणं आहे. ताई, काय सांगाल, नेमकं काय कशा पद्धतीचा हा भ्रष्टाचार आहे आणि कसं आपण हा उघडकीस आलात, आपल्या निदर्शनास कसं आलं हे संपूर्ण एकूणच प्रकार? हा प्रकार प्राथमिकता वीज जोडणीच्या माध्यमातून माझ्या निदर्शनास आला की तुम्ही बघायला गेलात तर 15 डिसेंबर 2025 म्हणजे डिसेंबर जानेवारीच्या कालावधीमध्ये ह्या प्रमा काढल्या गेल्या होत्या आणि ह्या म्हणजे मी पदाभार घ्यायच्या आधीच ह्या दिल्या होत्या, पण तरी देखील ह्याची पूर्तता झाली नाही. मग ह्या प्रमा काढून देखील ह्या कामांची पूर्तता का झाली नाही असा माझ्या खात्याच्या एचओडी निर्मला कुचिक मॅडम यांना प्रश्न आहे. नेमकाच किती असा हा आकडा आहे की ज्यामध्ये आपल्याला आढळतोय की इतक्या कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे? नेमका आकडा किती आहे हा? मला वाटतं एकंदरीत तुम्ही त्या फाईल्स मध्ये चेक केला तर 2.5 कोटीचा आकडा मला या वीज जोडणीच्या कामांमध्ये दिसून आलेला आहे आणि त्याची पडताळणी तुम्ही फाईलच्या द्वारे करू शकता. एकूणच या वीज जोडणीच्या व्यतिरिक्त इतरही काही घोटाळ्यांवर आपण त्या ठिकाणी गंभीर आरोप केलेले आहेत. नेमके काय घोटाळे आहेत आणि कशा पद्धतीचं हे तुमच्या निदर्शनास आलं? काय घोटाळे आहेत नेमके आणि याला जबाबदार कोण आहे? आता तुम्ही बघायला गेलात तर महिला बालकल्याणच्या माध्यमातून अंगणवाड्यांना सतरंजी वाटप असेल, त्याच्यानंतर खाऊ वाटप असेल, नंतर गरोदर महिलांना बेबी किट वाटप असेल, याच्यामध्ये मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार तिथे झालेला दिसून येतो. आज जवळजवळ 100% 25%च वाटप इथे मला झालेलं दिसत आहे आणि मग 75% वाटप इथे झालेलं नाही. मग ते वाटप का झालेलं नाही हा मोठा प्रश्न आहे. त्याच प्रकारे जो लहान मुलांना जो खाऊ दिला जातो तो खूप निकृष्ट दर्जाचा दिला जातो आणि तिथे गोरगरिबांची मुलं अंगणवाडीमध्ये जेव्हा त्याचं सेवन करतात तेव्हा त्यांना देखील तो आवडत नाही. तो खाऊ मला वाटतं कचरा कुंडीत टाकला जातो. मग हा शासनाचा पैसा वाया जाण्यापेक्षा एक चांगल्या प्रकारचा खाऊ लहान मुलांना दिला गेला पाहिजे. त्याच प्रकारे थोडं द्या पण चांगलं द्या अशी माझी शासनाला विनंती आहे. एकूणच महिला आणि बाल विकास असेल म्हणजे महिलांचं सक्षमीकरण असेल आणि बालकांचं सदृढीकरण असेल आणि आरोग्य विभाग असेल, हा अतिशय महत्वाचा महाराष्ट्रातला एक विभाग मानला जातो. तो राज्य स्तरावरील मंत्री महोदय असतील किंवा या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या स्तरावरचे लोकप्रतिनिधी असतील, हे कटाक्षानं या गोष्टींकडे लक्ष देतात की जो निधी असतो त्याचं योग्य पद्धतीनं नियोजन झालं पाहिजे. प्रशासकीय कालावधीमध्ये अशी कशा पद्धतीची ते संधी या ठिकाणी शोधली, याला जबाबदार कोण असेल? आपण जे हे आक्षेप केलेले आहेत आणि आपण जे पुराव्यासहित आपण जे मांडताय, फाईल दाखवताय, कशा पद्धतीनं पुढची वाटचाल असेल, याला नेमकं जबाबदार कोण आहे? कोणाचं नाव घेऊ शकता आपण? तर ह्या संदर्भात मी जबाबदारी माझ्या खात्याच्या ज्या एचओडी आहेत निर्मला कुचिक मॅडम, त्यांनी या खात्याची जर एचओडीची पदाभार स्वीकारला होता तर त्या प्रशासकीय कालावधीमध्ये ह्या निकृष्ट दर्जाच्या खाऊवर किंवा जो 100% वाटप मध्ये 25% जो वाटप झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही हस्तक्षेप केलेला मला दिसत नाहीये. त्याच प्रकारे वीज जोडणीच्या कामामध्ये जी ही तुम्ही बघाल असेल प्रमा काढून देखील अजूनपर्यंत ते कामाची पूर्तता झालेली नाही. याला सर्वस्वी जबाबदार मी निर्मला कुचिक मॅडम किंवा ताई, काय सांगाल, एकूणच ह्या कामकाजामध्ये जे ठेके दिले जातात किंवा ठेकेदार नेमले जातात यावर काही आपला आक्षेप आहे का? ज्या पद्धतीनं प्रशासकीय अधिकारी या ठेकेदारांची नेमणूक करतात त्यामध्ये काही याला वाव मिळतो का भ्रष्टाचाराला, असं काही वाटतंय आपल्याला? हो, नक्कीच. कारण तुम्ही बघायला गेलात तर प्रशासकीय कालावधीमध्ये जेव्हा या एचओडी मॅडम काम करत होत्या तेव्हा सर्व ठेकेदार हे पुणे मुंबईचे होते. रायगड मधला एकही ठेकेदार तुम्हाला इथे दिसून येणार नाही. त्याच प्रकारे ह्याच्या आधी तर ते होतेच, पण आता देखील आम्हाला तेच ठेकेदार असावे असं सूचित केलं जात आहे. तर मग रायगड मधल्या ठेकेदारांना प्राधान्य का दिलं जात नाही असा मला मोठा प्रश्न आहे.
महिला आणि बाल कल्याण समितीचं सभापतीपद आपण या ठिकाणी भूषवताय आणि एकूणच पारदर्शक कारभार आपल्या कारकिर्दीमध्ये यावा आणि व्हावा असा उद्देश आपला प्रामाणिक असला तरी आता जो हा घोटाळा झालाय या घोटाळ्याला आपण पुढे कसं न्याल, याला कारवाईच्या टप्प्यापर्यंत कसं न्याल, एकूणच राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि एकूणच प्रशासकीय या जे घोटाळ्याची जबाबदार आहेत त्यांच्यावरचे देखील प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांच्यापर्यंत हे प्रकरण आपण कसं लावून धरणार आहात एकूणच? आता तुम्ही बघायला गेलात तर हा महिला बाल कल्याण म्हणजे एक नाजूक खाता आहे. ते महिला आणि छोटी बालक याची जिम्मेदारी माझ्या खात्यावर जी दिलेली आहे, त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला एक नम्र विनंती असेल की ह्या खात्यामध्ये जो काही भ्रष्टाचार चाललेला आहे, प्रामुख्याने खाऊच्या संदर्भात तर तुम्ही बघायला गेलात तर खूप निकृष्ट दर्जाचा खाऊ इथे पुरवला जात आहे. तर त्याचं मला असं म्हणणं आहे की तो खाऊ वाया जातोय, शासनाचे पैसे वाया जात आहेत. तर ते पैसे वाया जाण्यापेक्षा थोडं द्या, पण चांगल्या प्रकारचा खाऊ लहान मुलांना वाटप झाला पाहिजे, ही माझी प्रामाणिक विनंती आहे शासनाला. एकूणच आपल्यासोबत महिला आणि बाल कल्याण सभापती रायगड जिल्हा परिषदेच्या रसिका केनी होत्या आणि त्यांनी एकूणच आज पत्रकार परिषद घेऊन जे काही प्रशासकीय कारभारामध्ये प्रशासकाकडून झालेले भ्रष्टाचार आहेत त्याचे आरोप गंभीर केलेले आहेत. या कथित आरोपांचं पुढे काय होणार हे पाहणं देखील गरजेचं आहे. याबरोबरच त्यांनी अशा पद्धतीचा रायगड जिल्हा परिषदेमध्ये आपण सभापती पदावर बसल्यानंतर एक पारदर्शक आणि स्वच्छ कारभार या ठिकाणी झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करताना जे या घोटाळ्याशी किंवा भ्रष्टाचाराशी जबाबदार आहेत त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी अपेक्षा केलेली आहे. महिला आणि बालकल्याण विभागाचं खातं जे आहे ते अतिशय जबाबदारीचं आणि लोक उपयुक्त असं खातं आहे, त्यामुळं त्या खात्यामध्ये पारदर्शक व्यवहार असला पाहिजे. मुलांचं सदृढीकरण असेल, बालकांचं त्या ठिकाणी पोषक आहार, सकस आहार त्यांना मिळाला पाहिजे, महिलांचं सक्षमीकरण, सबलीकरण आणि त्यांचं सदृढीकरण झालं पाहिजे. यासाठीच मी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा या ठिकाणी मुद्दा देखील त्यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण.